पुढची आणखीन एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी बघूया। तब्बल 9 महिन्यानंतर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी आता पूर्ण झालेली आहे। सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलाय। एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी गेल्या 9 महिन्यांपासून कोर्टात सुरू होती। गेल्या 9 दिवसांपासून लागोपाठ सुनावणी घेण्यात आलेली होती। आता सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलाय। एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि सध्याचं सरकार हे असंवैधानिक असल्याचं उद्धव ठाकरे गटाने कोर्टात म्हटलंय। तर राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घेण्यास सांगून बरोबर केल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं गेलंय। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागणार, काय हा निकाल असेल, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय। ठाकरे गटाकडून रिजॉइंडर दिवसभर चाललं। आज त्यात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि कामत यांनी आर्ग्युमेंट केली ठाकरे गटाकडून। आज सुनावणी संपलेली आहे। दोन्ही बाजूंना युक्तिवाद झाल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी संपली। आता ह्या ऑर्डरची म्हणजे जजमेंटची वाट बघणं महत्वाचं आहे, कारण की ऑर्डर आता रिझर्व्ह झालेली आहे। ती कधी पण येऊ शकते। मान्य सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय घेईल। पुन्हा घड्याळाचे काटे कशा तऱ्हेनं हे करता येतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, घटनात्मक प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयासमोर आहे। आणि मला वाटतं ही सगळी आर्ग्युमेंट्स ऐकल्यानंतर नक्कीच त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय न्याय करेल आणि भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही सक्षम, सुदृढ आणि सशक्त राहील। सरकार घालवणं, सरकार बसवणं, त्यामध्ये राज्यपालांनी घेतलेली वठवलेली भूमिका ही कशा तऱ्हेनं राज्यपालांच्या भूमिकेवरून मुख्यत्वे कशा रीतीनं पुढच्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि वेळोवेळी त्या सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेत आणून दिल्या गेल्या होत्या। परंतु त्यावेळेला या गोष्टीकडे किंवा किंबहुना ज्या गोष्टींकडे लक्ष देऊन जर त्याच वेळेला काही स्टेप्स घेतल्या असता तर नक्कीच पुढचं सगळं हे होणं टळलं